तळा तालुका शेतकरी संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न। बैठकीच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली। निवृत्त शिक्षक अनंत वारे सर यांनी सभेची प्रस्तावना करून व गावातून वाडी वस्तीवरून आलेल्या शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले। संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत राऊत यांनी शेतकरी संघटनेच्या बैठकीबाबत प्रास्ताविक केले। तदनंतर अजेंडावरील विषयांची माहिती करून त्या संबंधित माहिती सांगून एक विषयावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया, अडचणी याबद्दलच्या वरील विषयावर येणाऱ्या अडीअडचणी व समस्या बोलण्यास सांगितले। त्यानंतर इतर शंका असल्यास त्या लेखी द्या, त्यावर आपण चर्चा करू असे सांगितले। मधुकर कीर्तने यांनी आंबा विम्याबाबत येणाऱ्या अडचणी व वाढीव हप्ता याबाबत शंका मांडली। त्यावर चंद्रकांत राऊत यांनी सांगितले की पीक विमा उपोषणाच्या वेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी विमा हप्ता कमी करू, त्याप्रमाणे त्यांनी तो कमी केला असून आता नवीन विमा रक्कम जास्त मिळेल व विमा हप्ता कमी झालेला आहे असे सांगितले। तसेच पुढील विषयावर चर्चा करताना भात विक्री केंद्र याबाबत चर्चा झाली। त्यावर सर्वानुमते सांगण्यात आले की भात विक्री केंद्र झाले पाहिजेत, कारण शेतकऱ्यांना सरकारी हमीभावाने रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी नवनवीन शेती करतील व शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी महासंघाकडे पत्रव्यवहार करून भात खरेदी केंद्राची मागणी करू असे सर्वानुमते ठरवण्यात आले। मनरेगाबाबत निवृत्त कृषी अधिकारी बाळकृष्ण काप यांनी कुशल व अकुशल कामगार जॉब कार्ड याबाबत कोणकोणते फायदे व त्यातील अडचणी याबाबत सविस्तर माहिती सांगून शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा असे आवाहन केले। याबाबत काही अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेला माहिती द्या असे उपाध्यक्ष रवींद्र मांडवकर यांनी सांगितले। पीक पाणी याबाबत येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या। त्यावर तहसील कार्यालयात तहसीलदार स्वाती पाटील यांच्याशी बैठक घेऊन यावर चर्चा करण्याचे ठरले असून शेतकरी हा अशिक्षित आहे, त्याला मोबाईल हाताळता येत नाही, शिवाय काही शेतांवर नेटवर्क नसतो, तर काही शेतावर या जमिनीवर उभे राहूनही शेत 1000 फुटापर्यंत दाखवल्याने पीक पाणी करणे अवघड झाले आहे। त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त केली आहे। अनेक कृषीविषयक असणाऱ्या योजनांबाबत चर्चा करण्यात आल्या, परंतु शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी यांनी याबाबत मार्गदर्शन करावे। त्याकरता पंचायत समिती, कृषी विभाग व वन विभाग या तिन्ही खात्यांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे। त्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करावे असे ठरले। तसेच विभागानुसार बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करावी व सभासद नोंदणी करून शेतकरी सभासद करावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले। पत्रकार कृष्णा भोसले, विठोबा साबळे, ॲडव्होकेट चेतन चव्हाण, बाळकृष्ण काप, महम्मद परदेशी अशा अनेक वक्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली। खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून येत होते। त्यांना असे वाटत होते की आपल्या पाठीवर किंवा आपल्या मदतीला कोणीतरी आहे याची त्यांना एक खात्री दिसून आली। शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र मांडवकर यांनी सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले व एका आमंत्रणावर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वखर्चाने आल्यामुळे सर्वांचे विशेष आभार मानले। या बैठकीला 240 शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली। हा शेतकरी जुटीचा मोठा विजय आहे असे मानले जात आहे। महामुंबईसह कृष्णा भोसले, तळा।